29 वर्षापासून या ठिकाणी कार्यरत आहेत। त्यांचा आज सेवापूर्ती सोहळा आहे। या सोहळ्यासाठी आवर्जून उपस्थित आपले पूर्व उपशिक्षण अधिकारी दवणे सर, जे माझ्या वडिलांसोबत सुद्धा त्यांनी काम केलेले आहे, वाडियार साहेबांसोबत। त्यांनी मला ओळखलं नाही, पण मी त्यांना ओळखते। त्यानंतर या कार्यक्रमासाठी म्हणून मुद्दाम ढवळे सरांचे मित्र म्हणून आणि या कार्यालयाचे पूर्व उपशिक्षण अधिकारी आमचे बंडू सर, ज्यांना पाहून सर्व ऑफिस सुखावलेलं आहे। ते सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आहे। त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित माध्यमिकचे उपशिक्षण अधिकारी पाचंगे सर, अधीक्षक शालेय पोषण आहार अधीक्षक गुरुकुले सर। मला तर खरं तर गुरुकुले सरांना बोलायला लावायचं होतं आज, ते कधीच बोलत नाही। त्यानंतर माध्यमिक आणि प्राथमिक दोन्हीकडचे सप्र उक्रम सर, जे सामान्य प्रशासनामध्ये आमच्यावर बरदस्त ठेवून होते ते, आणि आता इथे माध्यमिकला आलेले आहेत, आमच्यावर वाश ठेवण्यासाठी आलेले आहेत। त्यानंतर आमचे अधीक्षक सुरेश जाधव सर, मदनूरकर सर, लोणीकर सर, आणि या कार्यक्रमाचं सर्व नियोजन करणारे, ज्यांना मी जबाबदारी सोपवली होती, असे संघटनेचे अध्यक्ष आणि आपल्या कार्यालयाचे एक कर्मचारी धनंजय, दुसरे सिरसाट, दोघांवर ही जबाबदारी मी सोपवली होती। अतिशय उत्कृष्ट नियोजन त्यांनी केलंय। आणि समग्रचे बॉस शिंदे, जे सगळ्यांवर वाश ठेवतात, कुठं ठेवतात वाश मला माहित नाही, या ऑफिसला फक्त वाश ठेवतात, बाकी कर्मचाऱ्यांकडे काही पाहत नाही। आणि ढवळे सरांवर प्रेम करणारे सर्व त्यांचे मित्र परिवार, जसं मिलिंद आहेत, कोकरे ना, लोकडे, आणि आपल्या या कार्यालयाचे सर्व अधिकारी कर्मचारी वृंद। ढवळे सरांचं आज सेवापूर्ती सोहळा आहे असं कोणालाच वाटत नाही। आता बरेच जण म्हणाले सरांकडे पाहून वाटते, पण अलीकडे 8 दिवसापासून किंवा 15 दिवसापासून पाहता ते थोडे कोमेजलेले आहेत। मॅडम मी आजारी आहे, मॅडम मी असं आहे, त्यांचं म्हणजे व्यक्तिमत्व ते थोडेसे हे झालेले आहेत, थीन झालेले आहेत, रोड झालेले आहेत, का कोणास ठाऊक माहिती नाही। परंतु माझा एक अनुभव असा म्हणतो, किंवा माझा अनुभव म्हणण्यापेक्षा अनेक ठिकाणी मी पाहिलेलं आहे की सेवानिवृत्त झाले की थोडस माणूस असा फ्रेश राहत नाही, वेगळं असं काहीतरी वाटते की काहीतरी आपलं गमावलं, खूप काही गमावून घेतलं, आपलं हिसकावून घेतलं असं काहीतरी वाटते। कारण 29 वर्ष आपण 10 ते 4 ऑफिस करत असतो, किंवा कधी कधी सर सांगतात तसं सकाळी 5 पासून रात्री 8 पर्यंत 10 पर्यंत असं काम करत असतो, आणि ते एकदम सवय तुटते आपली, आणि 10 वाजू लागले की आपल्याला प्रश्न पडतो, आता बंडू सरांचं माहिती आहे ते एवढे फ्रेश कसे आहेत। 6 महिन्यापासून सुद्धा ते असं म्हणजे वाटत नाही की त्यांचं रिटायरमेंट झालं असंही वाटत नाही, आणि ते सुद्धा कधी अशी कोमेजलेले किंवा कुठेतरी भेटलं तरी असे प्रसन्न पूर्वीसारखेच दिसतात। तसं व्यक्तिमत्व राहत नाही आपलं, जसं आपण काम करत असतो त्यावेळेस आपल्याला एक हुरूर लागलेली असते, आता 9:30 वाजले, आपण तयार होत होतो, कुठेतरी कधीतरी आठवण येत असावी जे रिटायर झाले त्यांच्या बाबतीत म्हणते, माझा काय अनुभव नाही, पण असं होत असते। आपल्याला माहिती आहे या सेवेमध्ये आपण एका विशिष्ट मर्यादेपर्यंत, विशिष्ट कालावधीपर्यंत, वयाच्या एका विशिष्ट याच्यापर्यंत आपण काम करत असतो, आणि नंतर आपण रिटायर होणार असतो, आणि हे रिटायरमेंट स्वीकारणे सुद्धा आपल्याला फार गरजेचं असते। ढवळे सरांच्या बाबतीत एवढं सगळं सांगण्याचं कारण काय, तर मला थोडस वाईट वाटलं की ते का आजारी पडत आहेत, ते का थोडेसे कोमेजलेले आहेत, नेहमी प्रफुल्लित चेहरा, कामाच्या बाबतीत आज सगळ्यांनी सांगितलं, मी काही वेगळं सांगायची गरज नाही, काम प्रॉम्प्ट करणार, शिवणचे असो कुठले असो, प्रसार माध्यमामध्ये त्यांचं चांगलं वर्चस्व होतं, चांगलं जम होता, कुठलीही बातमी द्यायची की ढवळे सरांना सांगितलं की कंप्लीट होऊन जायची, आम्हाला त्याकडे पाहायची गरज पडायची नाही। वर्षा ठाकूर मॅडमच्या काळात तर एवढं काम केलं त्यांनी, सुनील आलुरकर, ढवळे सर, शुभम, मिलिंद सर,
ह्या सगळ्यांनी मिळून भरपूर कामं केली मॅडम. ते पुस्तकं लिहिणं, कुठलंही इव्हेंट तयार करणं, कुठलंही एक काहीतरी ऑनलाईनचं काहीतरी काम करत राहायचे नेहमी. ते मी फोन केला की सर म्हणायचे मी मॅडमकडे आहे. म्हणजे एवढं स्वतःला वाहून घेऊन त्यांनी काम केलेलं आहे. आताच बरेच जण म्हणाले की मॅडमचं काही माहिती नाही, त्यांनी कधी तक्रार केली नाही. सर पण म्हणाले तक्रार त्यांची ऐकली नाही, पण मॅडमनी तक्रार माझ्याकडे केली होती. माझी मैत्रीण गाजूलाट, आम्ही क्लासमेट, आम्ही कोली होतो बारडला. त्या आणि ह्या माझ्या घरी आल्या होत्या आणि तेव्हा त्यांनी सांगितलं सकाळी 5 पासून जातात ते नांदेडी साहेबांसोबत, ते त्यांचं यायचं काही वेळच नसते, असे रागात बोलले होते. हे सुद्धा त्यांनी सरांच्या बाबतीत सहन केलेलं आहे. यावरून असं लक्षात येते की सरांनी खूप काम केलेलं आहे. कामासाठी झोपून देऊन काम केलेलं आहे. ऑफिससाठी डीपीपी असो, समग्र असो, अतिशय सुंदर अक्षर. आणि मी त्यांना माझ्या 3 वर्षाच्या काळामध्ये कधीही रागवलेलं पाहिलं नाही किंवा जोरात बोललेलं पाहिलेलं नाही. बोलले ते म्हणजे वादविवाद त्यांचा कधी झाला असेल माझ्या समोर किंवा काय झाला असेल, परंतु आपल्या स्टाईल मध्ये एकदम शांतपणे आपलं प्रखर मत मांडणार. परंतु त्यांनी असंच का म्हणले, असंच नाही, हेच नाही. जसं माझा आवाज एकदम मोठा होतो, समोरचा माणूस काही चुकीचं बोलू लागला किंवा त्याचं बरोबर असेल तरी मला पटत नसेल तर मी कसं जोरात बोलते, सगळे बाहेरचे एकदम मध्ये येतात, काही जण इथेच सद होतात. तसं त्यांना मी कधी पाहिलेलं नाही. अतिशय शांत स्वभाव त्यांचा. आणि या ठिकाणी शिक्षण विभाग हे आपलं जिवंत विभाग आहे. जसं इतर विभागामध्ये वस्तूंशी संबंध येतो, कुठल्या तरी कागदपत्रांशी संबंध येतो, परंतु आपलं शिक्षण विभाग हे आहे व्यक्तींशी संबंध येतो. आपल्या मुलांसाठी आपण काम करत असतो, शिक्षकांसाठी या कार्यालयाकडून काम होत असते. आणि यासोबत या अशा विभागामध्ये काम करत असताना संयमी राहणं फार महत्वाचं असते. सरांकडे शालेय व्यवस्थापन समितीचा चार्ज म्हणजे त्यांच्याकडे तो विभाग आहे. आणि जेव्हा केव्हा त्या शालेय व्यवस्थापन समितीच्या अनुषंगाने वाद व्हायचे, गावांमधून तक्रारी यायच्या, त्यावेळेस सर त्यांना समजून सांगायचे. आपल्या परीनं ते खूप काही समजून सांगायचे आणि ते तिथंच प्रश्न मिटवायचे. त्यासाठी त्या प्रत्येक घटकाला त्यांना बोलावं लागायचं. पण कोणी येऊन तक्रार केली नाही की ते ढवळे काहीतरी चुकीचं सांगतोय किंवा त्याचं बरोबरच नाही, असं कोणी माझ्याकडे फिरून आलेला नाही. ही एक शैली असते काम करण्याची, अशी त्यांची शैली होती. आमची प्रसिद्धी माध्यमाचे ते प्रमुख होते. कुठलंही काम असलं प्रसिद्ध करायचं की आम्ही सरांना सांगायचो. आता एक बाजू आमची थोडीशी कमकुवत होणार आहे याची आम्हाला जाणीव होते की सरांनी कधीतरी आम्हाला येऊन त्या बाबतीत एखादा व्यक्ती तज्ञ करून द्यावा की तो आता आम्हाला सांगावं की मॅडम तुम्ही यांना सांगत चला, व्यवस्थित करतील. असं मला त्यांच्याकडे एक मागणी मागायची आहे. त्यांनी ती करावी पूर्ण अशी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करते. सरांची जी जागा आहे, त्यांचं जे व्यक्तिमत्व आहे ते सर्वांना माहिती आहे आणि ती जागा दुसरा कोणी येऊन भरून काढणार नाही. असं एक वेगळं स्थान आहे त्यांचं. ढवळे सर म्हणले की सगळ्यांना आनंद होतो, सगळ्यांना वाटते ढवळे सर आहे हे काम ते बरोबर पार पाडणार, अशा पद्धतीचं त्यांचं काम होतं. आता पुढील आयुष्याच्या बाबतीत तर त्यांना काही सांगायलाच नको. ऑलरेडी त्यांनी फिरण्याचं काम सुरू केलेलं आहे दोघांनी मिळून. थायलंड झालं त्यांचं, सिंगापूर झालं, बँकॉक पण झालं वाटते. त्यांचे मित्र यशरामध्ये आहेत, ते सगळं नियोजन करतात आणि त्यांच्यासोबत ही जोडी जात असते मलेशिया वगैरे काही काही. तर आता ते त्यांचे आयुष्य त्यांच्या याच्याने जगतीलच पुढचं आयुष्य, आरोग्यदायी आयुष्याला त्यांना लाभो. संकट प्रसंग सगळ्यांना येत असतात, त्यातून बाहेर पडून तुम्ही दोघांनी चांगलं आयुष्य यापुढे कंठित करावं. मॅडमच्या 5-6 वर्ष राहिले असतील, त्यांच्या त्या कामामध्ये आपलं सहकार्य लाभेल. आणि जेव्हा केव्हा आम्हाला आपल्या मार्गदर्शनाची म्हणा किंवा आपल्या कामाच्या बाबतीत काही गरज पडली तर आपण इथे येऊन आम्हाला सहकार्य करावं. जसं बंडू सर येतात, हाक मारली की ते येतात, आज तर ते आवर्जून उपस्थित राहिलेले आहेत. तसंच आपण यावं आणि या शिक्षण विभागाचं जे कार्य आहे ते कुठेही खंडित होऊ नये यासाठी आपण सुद्धा आपला हातभार लावावा असं या ठिकाणी
इच्छा व्यक्त करते. पुन्हा एकदा दोघांना शुभेच्छा देते आणि